नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आहोत पाली या गावामध्ये आणि इकडनं आपला सरसगडचा ट्रेक चालू होणार आहे। हा जो मेन रोड आहे ना, हा पालीचा आहे। इकडे गणपतीचं मंदिर आहे आणि इकडे आपल्याला वरती हा ट्रेक चालू करते या गॅरेजपासून। ते साई ऑटो गॅरेज आहे ना, तिथून आपला ट्रेक चालू होते। ते बघा हे समोर दिसतंय, हे बघा रोडच्या कडेला आहे ना, इथे ही सरसगडाची पाटी आहे, किल्ले। तर आपल्याला जायचं इकडे वरती, इकडे। तर आपला सरसगडचा ट्रेक चालू झालेला आहे। 2 वाजलेत, 2 वाजता आपण ट्रेक चालू केला भर उन्हामध्ये। आणि आता आपण आहोत पालीगावात। इकडे खाली ना हे पालीगाव आहे। गणपती या ठिकाणावरून पालीचा जो गणपती ना, बल्लाळी सोडून 1 किलोमीटर आहे। आपला ट्रेक चालू होतो गावातून आणि बघा इथं पहिली पार्टी लागलेली सरसगडची। तर आपल्याला इकडे जायचं आहे जंगलातून। तर खूप उन्हामध्ये ट्रेक चालू केलेला आहे आपण। कंप्लीट 1.5 तासाचा ट्रेक आहे। खाली विचारलं तर बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते वरती जाण्यासाठी आणि वरती काय काय एक्सप्लोर करण्यासारखे ते वरती गेलो पाहूया। तर आता आपण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेलो आहे। वरती बघा दिसतो ना समोर, इकडे जायचं आपल्याला ह्या सुळक्यावरती। बस म्हणजे हार्डली 1 तासाचा ट्रेक इथून, बाकी पटापट गेलो तर। पण ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे हळूहळू जाणार आहे आपण। तर सरसगडाचा ट्रेक आपण चालू केला आहे, परंतु त्याचे थोडक्यात इतिहासातली माहिती आपण पाहणार आहे। हा जो किल्ला आहे ना, मलिक अहमद म्हणजे जो निजामशाहीचा संस्थापक होता, त्यांनी 1346 साली जेव्हा सिंहगड तोरणा वगैरे जिंकल्यानंतर तो कोकणात उतरला ना, त्यावेळेस त्यांनी हे किल्ले ताब्यात घेतले होते। त्याच्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांका आले, त्यांनी नंतर ते नारो मुकुंद यांना त्याची सबनिशी दिली होती आणि ह्या किल्ल्यासाठी ना 2000 होनची त्याला हे दिले होते, 2000 होन किल्ल्यासाठी। आणि सुधागड आहे ना तो, त्याच्यासाठी 5000 होऊन दिले होते। तर याची थोडक्यात एवढीशी माहिती आहे। बाकी तर आता वरती किल्ल्यावर गेल्यावर आपण पाहूया काय काय वास्तू आहे त्या। तर आता चला किल्ला चढायला इकडनं खरं ट्रेक चालू होतं आहे, कारण खूप ऊन लागते जबरदस्त। आपण भर उन्हामध्ये किल्ल्याचा ट्रेक चालू केलं आहे। या 2 वाजता ट्रेक चालू झाला आहे आपला। किती वेळ लागतो ते पाहूया आणि वरती किल्ला एक्सप्लोर करूया। तर चला पटापट आता वरती जाऊया, कारण आपल्याला बघा रिटर्नही जायचं आहे मुंबईसाठी। तर सरसगडावर आपली पहिली विश्रांती घेतलेली आहे या बोरीच्या झाडाखाली इकडे। आणि वरती दिसतोय ना बघा, इथून या पायऱ्या चालू होत्यात। इकडून वरती जायला कातळात कोरलेलं 96 पायऱ्या आहे, तिकडनं आपण वरती पोहोचणार आहे। भरपूर ग्रुप आलेले आहे वरती आणि खाली उतरतात। आपण वर चढतोय, सगळे खाली उतरतात। अजून 1 तासाचा ट्रेक आहे इकडनं, चला। तर मित्रांनो 3:15 झालेत आपल्याला ट्रेक चालू करून, म्हणजे 3:15 वाजले आता। आपण 2 वाजता ट्रेक चालू केला, म्हणजे 1.25 तास झाला आहे। अजून अर्ध्या तासात आपण वरती पोचू हमखास। आपल्याला आहे ना या दोन्ही टेकड्यांच्या मधून वरती जायचं आहे किल्ल्यावरती। त्या ठिकाणी कोरलेले पायऱ्या आहेत, वरतीतून सरसगडाच्या दरवाजातून एंट्री होती मेन। आता सरसगडावरती चालू झालं ना, असं कातळात कोरलेले 96 पायऱ्या वरपर्यंत। त्या पायऱ्यावरती चढलो आपण, दरवाजात पोचतोय मुख्य दरवाजापर्यंत। इकडे बघा वरतीपर्यंत। तर आता आपल्या ज्या कातळात कोरलेल्या पायऱ्या त्या चढतोय, चढायला सुरुवात झाली आपली। लवकरात लवकर आपल्याला दरवाजापर्यंत पोचायचं आहे, कारण उन्हाचा तडाखा खूप लागतोय जबरदस्त। भरपूर तापलं इकडे, दगडी सुद्धा। गोवा अरे बरीच लांब आहे। अरे आतमध्ये पाणी वाटतं गुफेमध्ये। तर थोडासा एक तो मेन टपरावरती चढल्यानंतर ना, समोरच कातळात कोरलेली गुफा आहे एक, आणि त्या गुफेच्या जस्ट राईट साईडवर आल्यानंतर कातळात कोरलेल्या पायऱ्या पुन्हा चालू होत्या तिकडे वरती वरपर्यंत। तर आपले मित्र आता वरती चढतात इकडनं। मी बघितलं ना तुम्ही, पूर्ण दोन्ही याच्यामधून वरती जायचं आपल्याला इकडनं पूर्ण। इकडं आपल्याला सावली लागली आहे, त्यामुळे आता चढायला काय वाटत नाही। तर आता आपण चढतोय कातळातल्या पायऱ्या, बरोबर दोन्ही डोंगरांच्या मधून वरती जातो रोड या ठिकाणावर। आणि आता जर खाली तुम्ही बघितलं ना, तर पूर्ण जबरदस्त दरी वाटते। आपण तो मेन हायवे ना त्या ठिकाणावरून आलो आहे। इकडं वरती पाली गावातून वर चढायला सुरुवात केली 2 वाजता। आपल्याला वरती जायचं या ठिकाणी वरती। आता इकडनं आता पोचतो आपण दरवाजामध्ये। या पूर्ण खाली पायऱ्या आहेत ना, वरती चढलो आणि इकडे वरती आता दरवाजा आहे या ठिकाणी।
आम्ही लिमिटेड केली म्हणून दोन बाटले खाण्याच्या झाल्या पण तेवढं तर हा पाली दरवाजा आहे गडाचा. तिकडनं आपण वरती आलो. ही सुरक्षा चौकी एक्झॅक्ट दरवाजाच्या वरती. पूर्ण कातळात कुरले पायरे संपूर्ण चढून वरती आलो आणि आता किल्ल्यावर एंट्री होती आपली. या ठिकाणी बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी या ठिकाणी फलक लावलेले, त्याचबरोबर पूर्ण किल्ल्याचा नकाशा या ठिकाणी बनवलेला आहे. आणि हा रोड जातो बाले किल्ल्याकडे वरती इकडनं. हे जे मोहीम चालू आहेत ना किल्ल्यांवरती, त्यांनी हे बोर्ड लावलेले आहेत ॲक्च्युअल. याचं पण बघा नवीनच काम आहे. तर या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेऊया आणि नंतर वरती आपण किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी जाणार आहे. कारण आता वरती चढून आलेलो आहे आपण पूर्णपणे. तर पाली दरवाजातून वरती आलो आपण आणि दरवाजाच्या वरती आल्यानंतर ना झेंडा बुरुज म्हणून या ठिकाणी भगवा झेंडा आहे आणि बुरुज आहे मोठा. तर बघा या समोर दिसतोय ना, त्याचा एक बोर्ड लावलेला आहे इथं फलक आणि हा झेंडा इथे. हा आहे झेंडा आणि त्याचा हा फलक लावला या ठिकाणी. झेंडा बुरुज म्हणून. आणि हा इकडे समोर दिसतो ना, हा बाले किल्ल्याचा भाग इकडे वरती. तो तिकडनं वरती जायला रोड आहे आपल्याला. तर आपण आता इकडे झेंडा बुरुज बघून नंतर वरती जाणार आहे बाले किल्ल्यासाठी. हा पूर्ण झेंडा बुरुजचा भाग आहे. इकडनं खाली पूर्ण पाली गाव पूर्ण दिसते इकडनं. आणि तो जो पाली दरवाजा आहे ना, म्हणजे पाली गावातून या ठिकाणी एंट्री म्हणून त्याचं नाव पाली दरवाजा पडलेलं आहे. तर चला आता वरती बाले किल्ल्यासाठी जायचं आपल्याला. बाले किल्ल्यानंतर पुढं आल्यानंतर ना समोर लागतो तो दक्षिण बुरुज, जस्ट राईट साईडला. हा जो आहे ना इकडं, ह्यावर एक भगवा झेंडा फडकतोय आणि इकडं पाटी लागलेली दक्षिण बुरुज म्हणून. हा पूर्ण परिसर दक्षिण बुरुजचा आहे. हा इथं एक भगवा झेंडा आहे आणि इकडनं वरती जायला रोड आहे. दक्षिण बुरुजाकडून ज्यावेळेस आपण वरती येतो ना, तर वरती येताना एक इतिहासकालीन शौचकूप या ठिकाणी त्याची पाटी लावलेली आणि इकडे दिसतं नाही समोर या ठिकाणी. तर या ठिकाणी शौचकूप आहे आणि तिकडनं आपल्याला वरती बाले किल्ल्याकडे जायचं आहे. दक्षिण बुरुजाकडून आपण वरती आलो जस्ट. आणि वरती आल्यानंतर आपल्याला लागले पाण्याचे टाके. तर या ठिकाणी बघितलं ना तुम्ही, हे बघा या ठिकाणी एक आहे पाण्याचं टाकं समोर दिसतंय ते. त्यानंतर हे दोन आहे, हे दुसरं, त्याचा बोर्डही लागला या ठिकाणी. त्याचबरोबर त्या पाण्याच्या टाकायच्या जस्ट पाठीमागं गुफा एक मोठी, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. ही मोठी गुफा आहे इकडे की आणि पलीकडे आहे. तर याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते. त्याच्या जस्ट समोर आहे पाण्याचं टाके 2 नंबरचं. त्याचबरोबर पलीकडल्या साईडला 3 नंबरचं पाण्याचं टाके आहे या ठिकाणी. आणि इकडनंच वरती आपल्याला बाले किल्ल्यावर जायला रोड आहे. पाण्याचं टाके नंबर 3. हां हे बघा पूर्ण शेवाळे पिण्यासारखं नाही काय. या ठिकाणी एक पाण्याचे टाके. हे पाणी पिण्यासारखं थोडंसं. या ठिकाणी एक पाण्याची टाकी, परंतु त्यात पाणी नाही आणि बहुतेक आताच तिचं पाणी गाळ काढलेलं आहे, पूर्ण साफ केली. या ठिकाणी गाळ टाकलेलं आहे पूर्ण आणि ती चांगली साफ केलेली आहे वरती वर. हां पाण्याच्या टाक्यांच्या सरळ पुढं आल्यानंतर ना असे कातळात कोरलेले खोले आहेत आणि त्यांना समोरून बांधकाम केलेले आहे. या ठिकाणी जे संवर्धन करतात ना, त्यांनी बोर्ड लावलेलं आहे कामाच्या अगोदर कसं होतं आणि नंतर त्यांनी कसं तयार केलं आहे बघा. या अगोदर असं होतं, नंतर असं तयार झालं.
हे बघ इकडे आहे दरवाजा, या ठिकाणी येतो दरवाजा. डायरेक्ट तिकडे निघतं माणूस. तर वरती बोर्ड लागलाय ना, तर या ठिकाणचा दरवाजा आहे तो. हा साफ केला, हा बुजला होता पहिला. तर या ठिकाणावरून साफ केल्यावर म्हणजे इकडनं बाहेर जाता येते तिकडनं. इकडनं बाहेर जायचंय, मापून जायला लागतं कारण खूप छोटा रोड आहे. हा डायरेक्ट बाहेर येतोय, वरून डायरेक्ट खाली. हा गुप्त दरवाजा आहे, या ठिकाणी बोर्ड लागलाय. आणि इकडनं आपला दीपेश बाहेर आलाय. बॉस घेत ना. हा हा बहुतेक वरती तिकडे जातोय. इकडनं गेलो तरी चालेल वरती असं. तर साईडनी ना किल्ल्याच्या पूर्ण असं कोरलेले खोले आहेत, त्या ठिकाणी राहायची सोय होऊ शकते. आणि समोर ना पाणी निचरा वाहिनी या ठिकाणी इथे दिसते ना, इतिहासकालीन पाणी निचरा वाहिनी या ठिकाणी. पुढे इथे एक त्याचा बोर्डही लावला, 1 आणि 2 म्हणजे. तर इकडे आपण आलो नाही, कातळात कोरीव शिल्प या ठिकाणी. आणि व्यापारी लावा जावा म्हणून भरपूर बोर्ड लावले त्या ठिकाणी. तू दे ना तिकडचं पाणी भरलंस. त्याचबरोबर सतीशिळा इकडे. पाणी आहे ना तुझ्याकडे? हा हा हे बघ इथं. तर ह्या किल्ल्यावरती गड संवर्धनाचं काम भरपूर जोरात चाललेलं आहे. दर संडेला या ठिकाणी संवर्धनाचं काम होतं आहे आणि त्या ठिकाणी खाली त्यांचा बोर्डही लागलेला आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यावर नंबर दिलेले आहे त्यांनी, त्यांना कॉल करून तुम्ही येऊ शकता. या ठिकाणी गणेश शिल्प आहे आणि खोली नंबर 5 आहे आतमध्ये. किंवा आतमध्ये जर तुम्ही बघितलं ना, राहण्याची भरपूर मोठी व्यवस्था आहे इकडे, म्हणजे भरपूर ग्रुप राहू शकतात. हां हे गणेश शिल्प आहे इथं, या ठिकाणी बोर्ड लागला. हे गणेश शिल्प आहे. आपल्याला इकडे पुढं जायचं आहे, परंतु जी सत्यशिळा आहे ना तिथं, तिच्यावर पाणी मारल्यावर त्याचं पूर्ण कोरीव काम दिसते. तर तेच मित्र पाण्याची वाटली आणायला गेलेला आहे, पण वाट बघते थोडीशी. ते पाहूया आणि पुढे जाऊया. या ठिकाणी आपला मित्र पाणी टाकणार आहे आणि पाहूया कोरीव काम. तर चल बाळा मित्रा, ओंकार टाक सगळीकडे. हां तर जवळून पाहायला लागेल. हे बघा, हे जे कोरीव काम दिसते ना, बाई दिसते ना अशी. या ठिकाणी कुठेतरी माणसाची प्रतिकृती कोरीव. त्यात हे काय करून ठेवतात येडे झाले. पूर्ण नक्षी दिसते या ठिकाणी. हो इधर एक पाणी पिण्यायोग्य नाही, पण ती जी पाठी एक लागली ना 4 नंबर, त्या ठिकाणी पाणी आहे थोडंसं पिण्यासारखं. इकडे तर नाही, सगळं खराब पाणी. आत्ता आपण उत्तर बुरुजावर पोहोचलेलो आहे. हा समोर दिसतोय ना, हा उत्तर बुरुज आहे सरसगडचा. बरं हा आहे उत्तर बुरुज. या ठिकाणी हा उत्तर बुरुजाचा भाग आहे आणि समोर दिसतो ना त्याच्या जस्ट हा दिंडी दरवाजा आहे. तर उत्तर बुरुजाच्या जस्ट बाजूला आहे ना दिंडी दरवाजा आहे. हवा खूप चांगली सुटली आज, जबरदस्त. तर हे बघा, हा आहे दिंडी दरवाजा किल्ल्याचा.
हा जो आहे ना हा दिंडी दरवाजा आहे, दरवाजा नंबर 1. इकडनं वरती एंट्री. हा जो रोड आहे ना इकडे पाठीमागचा, जो आपण चोर दरवाजातून खाली उतरलो, गुप्त दरवाजातून खाली उतरलो, सरळ पुढे चालत आल्यानंतर ना या दिंडी दरवाजा 1 मधून वरती जातो आपण. तर चला आता वरती जाऊया. तर आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे ना तो आहे महादरवाजा किल्ल्याचा, सरसगडचा. त्या ठिकाणी दरवाजाची पाटी लावलेली महादरवाजा, आणि हे प्रवेशद्वार आहे ते महादरवाजाचं. हे इकडनं आपण किल्ल्यावरती वरती चढणार आहे. जसा दिंडी दरवाजा आहे इकडे बाजूला, त्याच्या जस्ट थोडं पुढे आल्यानंतर महादरवाजा आहे. इकडनं तुम्ही वरती येऊ शकता या साईडने. हा बघा हा रोडही खाली जातोय. तर आता किल्ल्याच्या महादरवाजामधून आपण वरती आलोय, आणि वरती पुरातन वाड्याचे अवशेष आहे. जसं वरती येतो आपण किल्ल्याच्या दरवाजातून महादरवाजा, हे समोर जे दिसते ना हे वाड्याचे अवशेष आहे. इकडनं हा पुरातत्व वाडा आहे. हे बघा हे संपूर्ण वाड्याचे अवशेष आहे. वाड्याच्या जस्ट राईट साईडला पुढे आल्यानंतर ना जो आपण तो मगाशी बघितला तो होता दिंडी दरवाजा 1, आणि राईट साईडला आल्यानंतर हा जो या ठिकाणी दरवाजा आहे ना हा आहे दिंडी दरवाजा 2. तर त्या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे जस्ट इथं खाली बरोबर या ठिकाणी. हे ना हे वाड्याचे अवशेष आहे, आणि याचं बहुतेक आताच काम केलेलं आहे. इकडे बघा ही माती टाकली म्हणजे आताच काम झालेलं आहे. वरती इकडे जातो तो बाले किल्ल्याकडे जातो वरती. तर आता आपण तिकडनं वरती चाललोय. तर आता आपण इकडनं चाललोय बाले किल्ल्याकडे. या ठिकाणी बघा बोर्ड लावलाय वरती. इकडनं वरती आपण चाललोय बाले किल्ला. बाले किल्ल्याच्या जस्ट खाली या ठिकाणी पाण्याची टाकी कोरलेली, परंतु ती पूर्ण कोरडी झालेली, पाणीच नाही त्याच्यामध्ये, पूर्ण कोरडी. हा वरती इकडे बाले किल्ला आहे. आपण इकडनं वरती चढलोय. हा चालू का हा वरती अजून एक पाण्याचा टाका लागले, आणि त्याचं पाणी थोडं स्वच्छ वाटतंय या ठिकाणी. हा तर आता आपली बाले किल्ल्यावर एंट्री झालेली आहे. हा बाले किल्ल्याचा बोर्ड, त्याच्या जस्ट पाठीमागे वाड्याचे अवशेष आहे या ठिकाणी. हा पूर्ण दिसतोय ना हे वाड्याचे अवशेष आहे, परंतु सगळी पडझड झाल्यामुळं या ठिकाणी काहीही राहिलेलं नाही. इथं जर बघितलं तर छोटंसं दगडी बांधकाम उरलेलं आहे हे बस. बाकी अजून काय काय ते पाहूया वरती. आणि मेन म्हणजे CCTV इकडे, परंतु तो चालू आहे का नाही याची गॅरंटी नाही. इकडे बघितलं का वरती हा छोटासा, हा इकडे पण आहे CCTV. हा इकडे काहीतरी बांधकाम आहे. वरती भरपूर CCTV लावलेले आहेत सौर ऊर्जेवरचे या ठिकाणी. हां पुरातन वाड्याचे अवशेष हे पण या ठिकाणी. बरोबर. हां तर आता बाले किल्ल्याच्या पुढं आल्यानंतर ना जे वाड्याचे अवशेष आहे त्याच्यात थोडंसं पुढं आल्यानंतर खोदीव तलाव या ठिकाणी. हा पूर्ण तलावाचा परिसर आहे, आणि त्याच्या जस्ट बरोबर पाठीमागच्या साईडला केदारेश्वराचं शंकराचं मंदिर आहे. त्याचा बहुतेक काम केलेलं आहे आता एवढ्यातच. तर त्याचं आपण दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे. आपण पूर्ण किल्ल्याला फेरफटका मारलेला आहे. हां तर खोदीव तलावाच्या जस्ट समोरच केदारेश्वराचं मंदिर आहे या ठिकाणी. तर दर्शन घेऊया. तर हे आहे बाले किल्ल्यावरील केदारेश्वराचं मंदिर. हे बघा इकडं, आणि जस्ट पाठीमागे हा खोदीव तलाव आहे पूर्ण. तर आता आपण बाले किल्ल्यावरील शेवटचा स्पॉट पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आणि हे जे केदारेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी आता सध्या आपण उभं आहे. त्याचबरोबर आता आपण जाणार आहे परतीच्या प्रवासाला खाली. म्हणजे आपण ज्या ठिकाणावरून आलो ना फिरून, तिकडे न जाता आपण बाले किल्ल्यातून खाली उतरून सरळ लेफ्ट मारून पाली दरवाजात उतरणार आहे. म्हणजे पूर्ण किल्ल्याला कोणी वेढा मारून इकडं पलीकडे जातो. आता आपला पूर्ण किल्ला
म्हणजे गड सॉरी एक्सप्लोर करून झालेला आहे. आपण किल्ले ज्या कोरीव पायऱ्या होत्या पाली दरवाजातून वरती चढलो आणि राईट साईडनी पूर्ण फिरून या ठिकाणी आलो बाले किल्ल्यावर. आता बाले किल्ल्यावरून उतरताना आपण सरळ लेफ्ट मारूनच पाली दरवाजाला म्हणजे पूर्ण किल्ल्याला आपला वेढा होणार आहे आणि खाली उतरणार आहे. तर हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि नंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहे. तर भेटूया नेक्स्ट ट्रेकमध्ये. धन्यवाद. आणि सबस्क्राईब करा. तर आपले मित्र होते आज आपल्याबरोबर ट्रेक कंप्लीट करण्यासाठी. हॅलो. ज्यांची मोलाची कामगिरी आहे तो म्हणजे हा दीपेश आणि ओंकार. हॅलो. तर चला भेटूया नेक्स्ट ट्रेकला. तोपर्यंत धन्यवाद.